नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2026 साठी थोडेसे महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण जी तलाठी भरती 2026 आहे ती एम-पी-एस-सी पॅटर्नकडे गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे एम-पी-एस-सी असणार आहे. जे की एक असणार आपल्याला प्री आणि दुसरे असणार मेन्स अशा 2 एक्झाम होणार आहेत. आणि त्यासाठी महत्त्वाची आपण ही एक एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार सीरीज सुरू केलेली आहे. त्यातील आपला हा 12व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉइन करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या म्हणजे त्याला आपण लँडस्केप म्हणतो, तर याच्या विकासात खालीलपैकी डॅश या हवामान घटकाची भूमिका महत्त्वाची आहे. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर पर्जन्य हे आपलं उत्तर होईल. मग याच्यावरती 2 आपण पॉइंट्स घेतलेले आहेत. कोकण आणि पश्चिम घाट. अत्यंत मुसळधार पावसामुळे या ठिकाणी तीव्र अपक्षरण होते. या परिणामी जांबा खडक जो आहे लॅटेराइट सॉइल, तर तो तीव्र कडे आणि खोल दऱ्यांची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र पठार त्याला आपण बेसॉल्ट खडकाचा भाग म्हणतो. तर पावसाच्या असमान वितरणामुळे या पठारावरती जलप्रवाह, नद्यांची खोरी आणि वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे विकसित झालेली आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत खालीलपैकी कोणते कर्तव्य येत नाही? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे 20ही प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, आपण हे जे आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेत आहोत. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेले मूलभूत कर्तव्य जे आहेत, तर त्या कर्तव्याअंतर्गत खालीलपैकी कोणतं कर्तव्य येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मालमत्ता खरेदी करणे हे जे आहे हे कर्तव्याच्या अंतर्गत येत नाही. मग याच्यावरती सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कारण आपण प्रत्येक प्रश्नावरती इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा घेतलेले आहेत. तर पहा, भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत मालमत्ता खरेदी करणे हे येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये समाविष्ट असलेले कलम 51A हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. सरकारने स्थापन केलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे संविधानात जोडण्यात आलेली आहेत. मग आपल्याला एकाच प्रश्नावरती 3 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आहे की राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत? तर लक्षात ठेवा, भाग 4A मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्या संबंधितील कलम कोणता आहे? तर कलम 51 किंवा 51A आहे. आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार ते संविधानामध्ये जोडण्यात आले? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. कितवी घटना दुरुस्ती आहे? तर 42वी घटना दुरुस्ती आहे. आणि वर्ष कोणतं आहे? तर 1976चं वर्ष आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारे स्थापित मीडिया एशिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखले जात आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पहा, एशिया लॅब, मीडिया एशिया लॅब जी होती तिला नवीन नाव काय देण्यात आलेलं आहे किंवा तिला सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावानं मीडिया एशिया लॅबला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पहा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो? महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. पहा, असं राज्यघटनेतील कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस आणि राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करत असतो? यामध्ये आपल्याला 4 कलम दिलेले आहेत. 151, 148, 150, 149. तर यापैकी ते कोणते कलम आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर फक्त लक्षात ठेवा, फक्त म्हणजे कलम 151. या ठिकाणी कलम 151 हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण यामध्ये आपल्याला 4 कलम हे वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. आपल्याला हाच प्रश्न जर सरळ सेवेमध्ये विचारला असता, सरळ विचारला असता की कोणत्या कलमानुसार दिलं जातं, या ठिकाणी असे 4 आपल्याला स्टेटमेंट दिले नसते. आणि कलम आहे 151 आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे संघ राज्यवादाचा सौदा आहे.
असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं? हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. 2 वेळा आपल्याला हा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजेच काय? तर संघराज्यवादाचा सौदा आहे, असं उद्गार कोणाचं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर मॉरिस जॉन्स, जे की चित्रात दिसत आहेत. तर हे आहेत मॉरिस जॉन्स आणि यांचं हे वाक्य होतं बार्गेनिंग फेडरलिझम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने डॅश आढळतात. काय आढळतात? रांजण खळगे, खाऱ्या पाण्याची सरोवरे, गोड्या पाण्याची सरोवरे आणि नैसर्गिक गुहा. तर यांच्यापैकी काय असं आहे जे पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात आढळतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर खाऱ्या पाण्याची जी सरोवरे आहेत तर ही आढळतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि प्रश्न समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कितवी घटनादुरुस्ती कायदा आहे? तर 73वा घटनादुरुस्ती कायदा आहे आणि या कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? तर ते अनुच्छेद आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुच्छेद 40 नुसार करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक योजनांमध्ये डॅशसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण मुद्दाम हा एमसीक्यू टाईप घेतलेला आहे. रिकामी जागेचा हा प्रश्न आहे. भारताच्या आर्थिक योजनांमध्ये कशासाठी किंवा डॅशसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व योग्य आहेत. मग काय काय आहेत त्या योजनामध्ये लक्षात ठेवा. विषमता कमी करणे, समाजवादी समाजाची स्थापना करणे, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये सर्वांना समान संधी निर्माण करणे, हे जे प्रयत्न आहेत हे जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महिला व बालकल्याण योजनांमध्ये खालीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला म्हाडाच्या भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता. महिला व बालकल्याण योजनांमध्ये खालीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? यामध्ये आपल्याला 4 योजना दिलेल्या आहेत. अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री वंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान आणि बाल सुरक्षा योजना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे लक्षात ठेवा, हे जे 4ही घटक आहेत किंवा ह्या 4ही ज्या योजना आहेत त्या महिला व बाल कल्याण योजनामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सर्वात सांगायचं म्हणजे की हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 वेळा विचारण्यात आला होता. वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर नागार्जुन सागर श्रीशैलम हा जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची जर लिस्ट पाहायची असेल तर त्यावर आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे, तो सुद्धा जाऊन पाहून घ्या. या ठिकाणी आपण या प्रश्नाचे काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहूया. तर क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि हा जो आहे हा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात स्थित असून याचं सुमारे जे क्षेत्रफळ आहे हे 3728 चौरस किलोमीटर एवढं आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र अभयारण्य हे 1978 मध्ये अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आलेले आणि यास 1983 मध्ये व्याघ्र प्रकल्प संरक्षणाखाली आणण्यात आलं. नागार्जुन श्रीशैलम हे जे आहे हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1817 ते 1818 यामध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासींच्या जमाती प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला होता? हा सुद्धा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जेवढे 20 प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वचे सर्व आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. वर्ष दिलेलं आहे 1817 ते 1818. या काळामध्ये खालीलपैकी असं कोण होतं की ज्यांनी गोंड जमाती किंवा गोंड आदिवासी जमात आणि इतर ज्या काही आदिवासी जमाती होत्या त्यांच्या प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला होता? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 राजे आप्पासाहेब भोसले जे की नागपूरचे आहेत आणि त्यांनी हे काम केलं होतं इंग्रजांशी लढा देण्यासाठी.
त्यांच्याविषयी महत्त्वाचे 2 पॉइंट्स पहा. ऐतिहासिक संदर्भ काय आहे त्यांचा? तर तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धादरम्यान म्हणजेच 1817-1818 या काळामध्ये नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. आदिवासी संघटन त्यांनी केलेलं कसं होतं? सीताबर्डीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर इंग्रजांशी लढा चालू ठेवण्यासाठी अप्पासाहेब भोसले, महादेव डोंगररांगा आणि मध्य भारतातील गोंड, कोरकू आणि पेंढारी जमातीच्या प्रमुखांना एकत्र करून त्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांचा प्रतिकार केला होता. म्हणजेच इंग्रजांशी त्यांनी लढा दिला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी राष्ट्रपतीस शपथ ग्रहण करावी लागते. खालीलपैकी कोण राष्ट्रपतींना शपथ देतात? सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळी मंत्रिमंडळ असो, राज्यमंडळ असो, तर त्यांच्यामध्ये एखादा नेता किंवा एखादा जे काही अधिकारी असेल, तो जर आपल्या पदाची शपथ घेत असेल, तर त्याला कोणी ना कोणीतरी ती शपथ देत असतं. मग आपल्याला या ठिकाणी विचारलंय, की राष्ट्रपती यांना शपथ देण्याचं काम कोण करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. सरन्यायाधीश जे असतात भारताचे, तर त्यांचं काम आहे राष्ट्रपतींना शपथ देणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरण विकासाच्या दृष्टीने तंत्रज्ञान जोपासताना कोणत्या 2 गोष्टी सांभाळाव्या लागतात? यामध्ये गोष्टी लक्षात ठेवा कोणकोणत्या आहेत? प्रदूषण नियंत्रण ठेवणे, उद्योगधंदे वाढीचा वेग नियंत्रित ठेवणे, नाशवंत किंवा क्षय पदार्थांचा वापर नियंत्रित करणे आणि पुनर्विकरणीय आणि संपदांच्या पुनरुत्पादनाचा वेग वाढविणे. तर यापैकी अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या सांभाळाव्या लागतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 क व ड फक्त. लक्षात ठेवा. क म्हणजे काय आहे? तर नाशवंत किंवा क्षय पदार्थांचा वापर नियंत्रित करणे आणि ड म्हणजे आहे पुनर्नवीकरणीय संपदांच्या पुनरुत्पादनाचा वेग वाढवणे. ह्या 2 गोष्टी सांभाळाव्या लागतात जेव्हा पर्यावरण विकासाच्या दृष्टीने तंत्रज्ञान जोपासायचं असेल त्यावेळी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅशने मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. या ठिकाणी आपल्याला 4 स्टेटमेंट आहेत, 4 विधानं आहेत. संसद व राज्य विधिमंडळाचे सर्व सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची निर्वाचित सदस्य, राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि फक्त संसदेचे सदस्य, तर यांच्याकडून किंवा यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती हा निवडला जातो. यामध्ये आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर ब आणि क फक्त. लक्षात ठेवा, ब आणि क यामध्ये ब काय आहे? तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची निर्वाचित सदस्य आणि क म्हणजे आहे तर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. यांचं जे एक निर्वाचक मंडळ असतं तर त्यांच्याकडून भारताचा राष्ट्रपती हा निवडला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? पहा, महत्वाचा असणारा प्रश्न आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणतं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केसरी नावाचं जे वृत्तपत्र होतं तर हे बाळ गंगाधर टिळक हे संपादित करत होते. मग याच्यावरती सुद्धा काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. केसरी हे मराठी भाषेतील आणि महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र होतं. 4 जानेवारी 1881 रोजी बाळ गंगाधर टिळक यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य, चळवळीस उद्युक्त करावयाच्या आणि सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी 1881 वर्षी त्यांनी हे केसरी वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. याच्यावरती सुद्धा आपल्याला आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे की केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? बाळ गंगाधर टिळक यांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ढग बीजकरण त्याला क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं, आपण त्याला कृत्रिम पाऊस म्हणतो. तर या तंत्रामध्ये कोणते रसायन वापरले जाते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न. सरळ सेवेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला MPSC पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. क्लाउड सीडिंगसाठी वापरण्यात येणारं जे केमिकल असतं किंवा रसायन असतं तर ते असतं ऑप्शन क्रमांक 4 सिल्वर आयोडाईड हे केमिकल वापरलं जातं. मग याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. याची काम करण्याची पद्धत कशी आहे? तर सिल्वर आयोडाईडच्या स्फटिकांची म्हणजे त्याचे जे क्रिस्टल असतात त्याची रचना ही बर्फाच्या स्फटिकासारखी असते. त्यामुळे ढगामध्ये हे रसायन फवारल्याच्या नंतर त्याभोवती पाण्याचे थेंब जमा होऊन बर्फाचे स्फटिक तयार होतात आणि पावसाच्या स्वरूपात ते जमिनीवरती पडतात. या ठिकाणी अजून एक केमिकल आहे सिल्वर नायट्रेट. तर लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. जे सिल्वर नायट्रेट आहे तर मतदान करताना जी आपल्या बोटावरती शाई लावली जाते तर त्या मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो आणि सिल्वर आयोडाईड हे क्लाउड सीडिंगसाठी वापरलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे अधिकार व कार्य आहेत कोणकोणते आहेत? सरकार स्थापन किंवा शेवट करणे, माहिती मागवणे, सार्वजनिक निधीच्या खर्चावरती देखरेख ठेवणे आणि संविधानाचे संरक्षण करणे हे संसदेचे अधिकार आणि कार्य यापैकी कोणते आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर फक्त अ, ब आणि क. अ म्हणजे काय आहे तर सरकार स्थापन किंवा शेवट करणं, ब म्हणजे काय आहे माहिती मागवणं आणि क आहे तर सार्वजनिक निधीच्या खर्चावरती देखरेख ठेवणं ही जे आहेत हे संसदेचे अधिकार आणि त्याची महत्त्वाची कार्य आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण हे सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाचे आहेत? आपल्याला 4 विभाग दिलेले आहेत, तर असा कोणता विभाग आहे की त्या विभागामध्ये सर्व घटक किंवा सर्व वैशिष्ट्ये आढळून येतात? वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत? उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण हे कोणत्या विभागामध्ये त्याचे आढळतात, म्हणजे त्याचे हे वैशिष्ट्य आहेत? आणि तो विभाग आहे पर्याय क्रमांक 2 तर मराठवाडा विभाग असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी ऑरेंज कलरमध्ये जो मराठवाडा विभाग दिलेला आहे, यामध्ये लक्षात ठेवायचे एकूण 8 जिल्हे आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये आणि ते 8 जिल्हे कोणकोणते आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण तो जिल्हा आणि त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सुद्धा त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जर जागतिक तापमान 2 डिग्री सेल्सिअसने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे? लक्षात ठेवा, जागतिक तापमान फक्त किती 2 डिग्री सेल्सिअसने जरी वाढलं तर पृथ्वीवरती खालीलपैकी कोणकोणते परिणाम होतील? यामध्ये आपल्याला परिणाम लक्षात ठेवा, वार्षिक पूर, कीटकांमुळे होणारे आजार वाढतील, शेती विभागात बदल होतील, प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती ह्या नष्ट होतील. तर यापैकी कोणते परिणाम बरोबर आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर अ, ब, क आणि ड म्हणजे हे जे सर्व परिणाम आहेत अ, ब, क, ड हे सर्व परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी जागतिक तापमान हे पृथ्वीचं जर 2 डिग्री सेल्सिअस जरी वाढलं तरी वार्षिक पूर येऊ शकतो, कीटकांमुळे आजार वाढू शकतात, शेती विभागात बदल होऊ शकतो आणि प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती ह्या नष्ट सुद्धा होऊ शकतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क अनुस्यूत करण्यात आलेला आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. खालीलपैकी असा कोणता अनुच्छेद आहे ज्यामध्ये मूलभूत हक्काची अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आपल्याला अधिकार किंवा हक्क देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 32 हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती महत्वाचे 2 ते 3 पॉइंट्स आहेत, ते समजावून घ्या. अनुच्छेद 32 या अनुच्छेदामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे. भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते, जे घटनेच्या भाग 3 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा म्हणून सुद्धा संबोधला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, अनुच्छेद कितवा आहे तर अनुच्छेद आहे 32 आणि याच अनुच्छेदाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे. त्या ठिकाणी आपलं मराठी नोकरी नावानं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन जॉईन करा. त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.